नमस्कार मित्रांनो, हा रस्ता पाहताय, हा आहे कसारा ते नाशिक दरम्यानचा अवघा 70 किलोमीटरचा मार्ग. पण प्रश्न असा आहे की खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे की एखाद्या खड्ड्यांचा पट्टा. गेली 3 वर्ष रस्त्याचे मेंटेनन्स आणि दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले जाते, पण आजही ठिकठिकाणी मोठे खड्डे, अपूर्ण काम, सतत लावलेली डिवायडर आणि वाहतूक कोंडी यामुळे हजारी प्रवासी रोज त्रस्त आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी भीषण होते. खड्ड्यांमध्ये पाणी साचते, रस्ता कुठे संपतो आणि खड्डा कुठे सुरू होतो हेच कळत नाही. अनेक वाहनांचे नुकसान होते, अपघाताचा धोका वाढतो आणि प्रवाशांचा वेळ, पैसा आणि जीव तिन्ही धोक्यात येतात. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अवघ्या 70 किलोमीटरच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी 3 वर्ष का लागतात? जर 70 किलोमीटरचा रस्ता इतक्या वर्षात पूर्ण होत नसेल तर सामान्य नागरिकांनी अजून किती वर्ष हा त्रास सहन करायचा? या मार्गावरून दररोज हजारो लोक नोकरीसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करतात. त्यांना सुरक्षित आणि चांगला रस्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणावर आरोप करणे नाही. उद्देश इतकाच आहे की संबंधित प्रशासन, ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि हे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे. जर तुम्ही ह्या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आवाज जितका मोठा होईल तितकी बदलाची शक्यता वाढेल. धन्यवाद. परंतु मी रोज 4:30 वाजता ह्या रस्त्यावरून प्रवास करते, हा माझ्या मनातला त्रस्त राग आहे.